महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये 21 जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाले। यात त्यांचे किती उमेदवार जिंकून येतील यावर मी आधी एक व्हिडिओ बनवलाय आणि आता एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या। या 10ही जागी शरद पवार आपली ताकद दाखवणार आहेत, पण त्यांचे 10 उमेदवार कोण आहेत हे आधी पाहूयात। आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली तर पवारांच्या 10 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांचा विजय निश्चित आहे। एक म्हणजे ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय तो मतदारसंघ बारामती। बारामतीमध्ये अजित पवारांनी कितीही ताकद लावली असली तरी थोड्या फरकानं का होईना सुप्रिया सुळे या विजयी होतील आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल। शरद पवारांकडे आणखीन एक असा मतदारसंघ आहे ज्याचा विजय पक्का आहे, तो दुसरा मतदारसंघ म्हणजे शिरूर मतदारसंघ। हा मतदारसंघ पवार गटाचे अमोल कोल्हे यांचा आहे। त्यांच्या विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। अजित पवार यांनी कितीही क्षमता दाखवली तरी कोल्हे हे विजयी होतील। तिसरा मतदारसंघ अहमदनगर मधून निलेश लंके डॉक्टर सुजय विखे पाटलांना धूळ चारतील। लंकेची जनमानसांसोबत जोडलेली नाळ कोरोना काळातील त्यांचं काम, त्यांचा साधेपणा विखेंना पराभूत करेल। तर इकडे चौथा मतदारसंघ सातारा। साताऱ्यामधून शशिकांत शिंदे विजयी होतील, कारण इथे शशिकांत शिंदेपेक्षा पवारांचं नेटवर्क हे जास्त काम करेल। कार्यकर्ते हा उमेदवार विजयी करतील। 2019 मध्ये इथूनच पवारांनी उदयनराजेंना पराभूत करण्याची किमया साधली होती। आणि पाचवा मतदारसंघ म्हणजे माढा। माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात घेतले, त्यामुळे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील। मोहिते पाटलांचा जिल्ह्यातील प्रभाव, त्यांचं प्रत्येक तालुक्यात सक्रिय असलेले गट, नेटवर्क यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील। तर या होत्या 10 पैकी 5 जागा आणि आता उरलेल्या 5 जागांपैकी 3 ठिकाणी शरद पवार यांनी गणित बदलली आहेत, पण इतर 2 जागांवरती संघर्ष कायम असणार आहे। त्या 2 जागा म्हणजे रावेर आणि दिंडोरी। या 2 ठिकाणी सध्या तरी रक्षा खडसे यांच्या विरोधात रवींद्र पाटील आणि दिंडोरीमध्ये भारती पवार यांच्या विरोधात भास्कर भगत यांचा पराभव होताना दिसतोय, त्यामुळे इथे पवारांना कमालीची ताकद लावावी लागणार आहे। तर उरलेल्या 3 जागा म्हणजे बीड, वर्धा आणि भिवंडी। बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार असल्या तरी बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून पवार इथे गेम खेळू शकतात। इथे पवारांचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक आहे। दुसरा मतदारसंघ वर्धा। वर्ध्यात अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेसमधून त्यांना पक्षात घेऊन पवारांनी त्यांना उमेदवारी देत या ठिकाणी खेळी खेळली आहे। त्यात रामदास तडस यांच्या सुनेनं तडस कुटुंबियांवरती आरोप केले, ते काळ्यांच्या पथ्यावर पडणार आहेत। आणि तिसरा मतदारसंघ म्हणजे भिवंडी। भिवंडीत पवारांनी मतदारसंघ काँग्रेसकडून स्वतःकडे घेत सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळा मामा यांना उमेदवारी दिली आहे। भिवंडीमध्ये भाजपच्या कपिल पाटील उमेदवार आहेत। भिवंडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि जिजाऊ संघटनेचे ताकदवार नेता निलेश सांबरे या ठिकाणाहून इच्छुक होते, त्यांना उमेदवारी न देता पवारांनी इथे खेळी केली। बाळा मामा हे आगरी समाजाचे आहेत, कपिल पाटील सुद्धा आगरी समाजाचे आहेत। कपिल पाटील यांना याआधी मोठ्या संख्येनं जातीचा एका गटाकडून मतदान हे मिळालं होतं, त्यात आगरी समाजात लोकप्रिय असणारे बाळा मामा हे वाटेकरी आलेत आणि या दोघांच्या भांडणात निलेश सांबरे विजयी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पवारांचे जवळजवळ 10ही उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बाकी तुम्हाला काय वाटतंय, पवारांचे किती उमेदवार विजयी होतील आणि किती पराभूत होतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।